आज आषाढी वारी निमित्त संतश्रेष्ठ योगीराज ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा प्रस्थान ठेवणार आहे। आळंदीतून पंढरपूरकडे हा पालखी सोहळा प्रस्थान ठेवेल। या सोहळ्यात सहभागी होण्याकरता राज्यभरातले लाखो वारकरी आळंदीत दाखल झालेले आहेत। पहाटे 4:30 वाजता श्रींच्या समाधीला पवमान अभिषेक घातल्यानंतर आता भक्तगण माऊलींच्या समाधीचं दर्शन घेत आहेत। या सोहळ्यानिमित्त केल्या जाणाऱ्या कीर्तनाची सुरुवात 9 वाजता होते आणि त्यानंतर पुन्हा एकदा समाधीच्या दर्शनाकरता भक्तांना वेळ दिला जातो। संध्याकाळी 5 वाजता पालखी सोहळा संपन्न होणार आहे, म्हणजे पालखी मार्गस्थ होणार आहे आणि त्यानंतर रात्री 8 वाजता माऊलींचा पालखी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान ठेवेल। त्याआधी आळंदीतून दुथडी भरून वाहणाऱ्या इंद्राणीच्या घाटावर भक्तांची मांदियाळी जमलेली आहे, पण इंद्राणीला खूप मोठ्या प्रमाणात प्रवाह आहे, त्यामुळे काळजी घ्या असं आवाहन केलं गेलं आहे। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली हे महावैष्णव ज्ञानियांचे राजा म्हणून ओळखले जातात। त्यामुळेच त्यांच्या पालखी सोहळ्यात रथ, अश्व, नगरखाना अशी प्रतीकं बघायला मिळतात। माऊलींच्या याच राजवैभवामध्ये भर घातली आहे। माऊलींच्या चरणी अर्पण करण्यात आलेल्या या 1 कोटी रुपये किमतीच्या सोन्याच्या रत्नजडित मुकुटानं, हा सोन्याचा रत्नजडित मुकुट आहे। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती महाराज ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा हा वैभवी सोहळा म्हणून त्याची जगभरात ओळख आहे। अर्थातच या सोहळ्यामध्ये सहभागी होणारे जे भाविक आहेत, भक्त आहेत, ते अत्यंत साधे शेतकरी वारकरी आहेत। मात्र या भक्तांमध्ये देखील माऊलींचा जो सोहळा आहे तो वैभवी व्हावा यासाठी म्हणून अनेक भक्त दान करत असतात आणि आपण बघतोय की सुमारे 1 किलो वजनाचा आणि 1 कोटी रुपये किंमत असलेला हा मुकुट, रत्नजडित मुकुट, अत्यंत मौल्यवान असं हे दान माऊलींच्या चरणी अर्पण केलं गेलं आहे। अर्थातच माऊलींचा जसं तुम्ही नेहमी सांगता की चक्रवर्ती सम्राट आहेत आणि या सम्राटाचं कुठेही कमतरता होऊ नये म्हणून देखील अश्वाची परंपरा आहे, रथाची परंपरा आहे आणि मग हा सगळा प्रवास जेव्हा सुरू होतो तो काय असतो, त्याला वैभवी सोहळा काय म्हणतो, त्याबद्दल आधी सांगा ना। आपण पाहिलं असेल की एकतर ज्ञानोबांना फार सुंदर पदवी दिली गेली आहे, ज्ञानियांचा राजा, आणि दुसरी पदवी जी दिलेली आहे ते आपण पालखी सोहळ्यामध्ये, आता आपण इतके वर्ष स्वतः पण चित्रीकरण करताय, तर दुसरी पदवी जी आहे ती आपण म्हणतो श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराज। म्हणजे एका ठिकाणी हे योगियांचे पण राजे आहेत आणि तेवढेच वैभवशाली। म्हणजे ज्ञानोबाराय महाराजांनी आम्हाला लौकिक मताने, आध्यात्मिक मताने आणि धर्म मताने, सर्व मताने आम्हाला श्रीमंत केलं।